हरि ओम. आता आमगेले मुखारचे कार्यक्रम आमगेले पंडित नरसिंहाचार्य आचार मठ मंगळूರು अंगिला तुलान गुरु महिमा म्हणलेले प्रवचन आम्ही पूर्ण जणांनी ऐकया. ये म्हळ्यार ಗುರು ಮಳರೀಚಿ ಏಕ ಪೂರನೆಗೆ ಗೊತ್ತು ಕಲಿಯುಗ ಅಂತೂ ಗುರುವಿನ ಗುಲಾಮನಾಗುವ ತನಕ ಸಿಗೋದಯ್ಯ ಮುಕ್ತಿ ಮುಣ್ ಗುರುಲಿ इतले प्रभावस्की म्हळ्यार गुरून वलवला रे देव वलवता म्हणस तशी खंयचेच आमगेले दोश आसला रे गुरू निमित्तच आमी मस्त आमी पुरा नाना जल्माचे जन्मजन्मांतराचे आमगेले पाप पुरा आमी पावन जवयता म्हणस तसले एक भव्य आमगेले आचार मम्मा लागी आमी पूर्ण जनी ते गुरु महिमा म्हळ्यार कशी आमगेले गुरू वयले आमगेले बांधव्य आसा का कशी आमी भाग्य जवयता गुरुले एक आशिर्वाद घेवन म्हणून तांगेलेची एक अमृत वाणीन तो आमी पूर्ण जनांनी अमृत साम्य आमी ऐकया. श्री गुरुभ्यो नमः. श्रीमदानंदतीर्थ भगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमो नमः. माध्वार्णवज्ञाननिधिप्रकाशं सदा मन्दहासरूपं यतीशं श्री सुकृतीन्द्रहस्तसरोजजातं श्रीसुधीन्द्रं प्रणमामि नित्यं. नमन् नमन् गुरुं सदा काशीमठाधिपं बुधं सुधीन्द्रतीर्थवन्दनं संयमीन्द्रसंयुतं. स्वाम्यालो देवालो मलगड्या उडगास्को हांगा सत्संगाक पाविले सर्व सत्संग प्रेमी लोकांक प्रितीन वंदन करता. श्री गुरुभ्यो नमः. आमगेले गौड सारस्वत ब्राह्मण समाजाक जन्मायतनाची आमकां एक इष्टदेव एक कुलदेव तशेंच एक धर्मगुरू पिठन म्हणून आसता. तसले ते धर्मगुरू म्हणले स्वामी. आमी सर्व काशी मठ संस्थानाचे भजक वृंद जावन शिष्यवर्ग जावन आसाचे. येन याता पितामह आमी कोणाल मुखांतर जन्म आयल्याची आमगेले बापूस कोण ते मान्य आमगेले कुटुंब खंयचें आमगेले धर्माचार्य कोण आमकां धर्म सांगचे कोणे आमी कोण सांगेल धर्मा प्रकार आमी आमगेलें जीवन कोरका म्हणल तसलें स्थान आमगेले मलगड्यांनी आमकां एक धर्मपीठ जावका आमगेले घरान धर्म इत्यादी करूच जावका. आमी खंयच्याय वेळार चुकल्यार आमकां एक समजून आमकां योग्य वाटेर हाडतस जावका म्हणल्यार कितें जावन आमगेलें संस्थान जालेलें. काशीमठ संस्थान आमगेलें. काशीमठ संस्थानाचे सगळेची परंपरे भितर श्रीमद विजयेंद्र तीर्थ स्वामी देखून आमगेले संयमेंद्र तीर्थ स्वामी पर्यंत 21 यतिवरेण्य आयल्याची. तांतू विजयेंद्र तीर्थ स्वाम्यान अनुग्रह केलेले यादवेन स्वाम्याला देखून आमगेले परमाचार्य श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वामी पर्यंत मुक्त जावन तांगेलें वृंदावन म्हणून आमी ते जाग्यार पळयताच. आतां प्रचलित काळार धर्मगुरू जावन आमकां सुधींद्र तीर्थ स्वाम्यालें पट्टशिष्य जावन आशिल्लें संयमेंद्र तीर्थ स्वामी आसाची. आतां हे वर्साचो वसंतोत्सव वसंत मासाचे कार्यक्रम हांगाची अनंतनगरांत खंयची की काशीमठ संस्थानाचे आराध्य देवता श्री विग्रह इत्यादी घेवन स्वामी हांगा आसाचे. हें व्हड भाग्य. तशी आमकां सर्वांकय एक अनुग्रह कर्तृ जावन आशिल्लें जालें आमगेलें काशीमठ संस्थान. विशेष जावन देवान आमकां अनुग्रह केलेले. गौड सारस्वत ब्राह्मण समाज म्हळ्यार
आमकां एक सप्तऋषी मुखांतर आमी ब्राह्मण जाताच. आमी कोण आजो पिजो सणजो मुखार आमी पळयल्यार एक ऋषीश्वरान डिसायपल्स म्हणटाचे आमी थंय दाखून आयिले. अत्रि गोत्रस, कौशिक कंश गोत्रस, कुस्स कांश गोत्रस, तशींच भारद्वाज गोत्रस, कौंडन्य, वसिश्ठ, वत्स गोत्र, अशी सगळेंच गोत्राचे कोणकी मालगडे सप्तऋषी म्हळ्यालें तांतू दाखून आमगेलें एक परिवार म्हणटाचे आमी तांतू भितर दाखून जावन येयलेच. तस करून आमकां अत्यंत व्हड एक स्थान ऋषीवरेण्यालें ऋषीवत पूज्य आहा. तशी आमी ऋषीश्वरां पळोवचें साध्य ना म्हणटना त्या ऋषीश्वरान ಒಟ್ಟು केलेले धर्माचे कसंकीक अंतरी आसा, तांतून एक तत्व आसा ते दिवचे खातीर जावनूच ते आमचे भितर देवची हें सगळें जगत्य समजावका ताजी रूपान करतना आतां कसन म्हणून वेवस्था तुमकां कळका म्हळ्यार उद्देशान पराशराल पूत जावन वसिश्ठ गोत्रां भितर वेदव्यास जन्म आयलो. वेदव्यासान प्राकट्य जालेलें वसिश्ठ गोत्रांत. थंय देखून व्यासोच्चिष्टम जगत सर्व म्हूण जालां. सगळेंच वाङ्मय प्रपंच म्हळेलें जगत या दिलां वय म्हणून वेदव्यासान दिलेलें. तसो वेदव्यासाक 360 दिवस निरंतर आराधना करून येयलें मठ वय म्हणून जाल्यार तो काशी मठ संस्थान. प्रत्येक संस्थानाक स्वाम्याक वेदव्यास म्हळ्यार अत्यंत एक अग्र जावन आशिल्लें तसलें स्थान वय जाल्यार काशी मठ संस्थाना वयर विशेष प्रिती दवरप. श्रीमद केशवेंद्र तीर्थ स्वाम्याक पंचगंगा घाटाचेर तांणी गंगे भितर स्नान करतना वेदव्यासूच तांगेले हातां मेळ्ळो. तीच प्रतिमा जाचूच म्हणटना वेदव्यासान विशेष अनुग्रह करून आमगेल्या मठांत तो पाविलो म्हळेलें सत्य आमकां गोत आसूं. वेदव्यास म्हणालो इतर पुरजनान पूजनीय तो जाल्यार आमगेल्या संस्थानाचे व्हड एक देव जावन व्हड रूपान करतना आराधना इत्यादी घेवन तसले एक देव ताका जगद्गुरू म्हणून एक नाम आसा. गुरूंत अत्यंत श्रेष्ठ गुरू कोण म्हणून सांगल्यार वेदव्यास. तसलें तें वेदव्यासान शास्त्र इत्यादी कळचे खातीर जावन वेदाच विभजन केलें देखून ताका वेदव्यास म्हूण नांव. खंयची द्वीपा मदीं भितर तो जल्म आयिल्लो देखून ताका द्वैपायन म्हूण नांव. वसिश्ठ गोत्रां भितर तो जल्म देखून ताका वासिश्ठ कृष्ण म्हूण नांव. अशी पुराय वेदव्यासाक रूपान करतना तागेलें नांव आसा. वेदाक विभजन केली. ऋग्वेद करून दिला, यजुर्वेद, सामवेद इत्यादी पुराय करून तदनंतर एक ऋषीश्वरांक ताजी एक जबाबदार सुमंतू, जैमिनी, वैशंपायनाक पयलाक पुराय एक जबाबदारकाण वांटून दिली. अशी ऋषीवरेण्यान मुखार जावन आशिल्लो तसलो जगद्गुरू परमात्मा वेदव्यास. काशीमठ संस्थान तितलें न्हय. विशेष जावन विजयन स्वाम्यान अनुग्रह करतना मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रूच आमकां देव म्हूण काणडिल्लो. तसल रामचंद्र काशीमठ संस्थानाचे मूल देव जाल्यार तेन्ना व्यास रघुपती वेदव्यास आनी रामचंद्र ह्या दोनूय देव जाले. ताका समजावन मुखार येतना काशी भितर घडलेली एक घटना त्या प्रकार राघवेंद्र तीर्थ स्वाम्याक काशी भितर विशेष जावन नरसिंहान प्रखड जालन ताणें पळयलें, तांकां विशेष अनुग्रह केलो.
तस्य करून काशीमठ संस्थाना भितरी व्यास रघुपती नरसिंहदेव हे प्रधान जावन आशिल्ले तसले देव संस्थाना भितर पुराय देव आसाच विठ्ठल आसा नरसिंह आसा वेंकटरमण आसा कृष्ण आसा अशी मुख्य प्राण आसा महालक्ष्मी आसा खंयची देवनाची संस्थानाचे म्हळ्यार प्रश्न प्रत्येक देवाने श्री विग्रह इत्यादीक मठाचे मंडना भितर आसा सांगून गेलेलं कसं लायक म्हळ्यार काशी मठ संस्थानांत खंयचेय एक रूपान करतना यतीवरे ज्ञान हाका देवाक एक विशेषत्व मोल कसो न्हय तपः तपश्चर्य इत्यादी केलेले यतीवरेण्य ते श्रीमद विजयेंद्र तीर्थ स्वामी दखून श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वामी त्या माने आता जे संयमेंद्र तीर्थ स्वामी निरंतर त्रिकाल पूजन तांणी कोरनो सगळे आमगेले समाज बरें जावं का देवा तूं आमकां विशेष अनुग्रह कोर का म्हण सांगून ते गांवां भितर राबून ते गांव तुला आनी केलेली तसली ती सेवा देवाक अर्पण कोर देवाला विशेष आमगेले समाजा खातीर मागून आमकां बरें जावं का म्हण सांगून प्रयत्न केलेले गुरुवरेण्य तपस्वी ते पुरो यतिवरेण्यान आराधन केलेलोची व्यास रघुपती नरसिंह इत्यादीक देवन हांगा घेवन बसल्याच आमगेले चेडवांक मुखार कळक आमगेलें संस्थान खंयचें आमकां पुराय म्हणटा स्वामी आमकां तेवय स्वामी येवय स्वामी जायना एकवान आम मेकली बाप्पा मांत बापोले कितले जाण जेवीत आमी कशें की आमगेलें संध्यावंदन इत्यादी करताच संध्यावंदन करतना केशवादी चतुर्विंशती देवता उडगास करचें द्वादश नाम इत्यादीक आमी उर्दू धारण करतरी उजवेदी कडच्यानी आमगेले मठाचें नांव करचें म्हणस त्या वेळाचेर आमी धर्माचार्य आलो आमी उडगास करचो शंखचक्र इत्यादीक धारण करून आमी वैष्णव परमवैष्णव आमी सारस्वत जावन आशिल्ले आमी वैष्णव म्हूण सांगून घेवचें तसलें एक व्हड स्थान धर्माचार्याने गुरून गुरू म्हळ्यार आनी लघु म्हणून एक विशय आसा गुरू म्हळ्यार जड आशिल्ले लघु म्हळ्यार हगूर कसले जड देहान न्हय आमी करचे तसले धर्म की आमी कोरका जाल्यार कर्म की आमकां सांगता जाल्यार शास्त्र इत्यादीक अत्यंत पावनीय नृस्तोत्रम पाह्यम सहा म्हणून वेद सांगता मनुष्याने सर्व पाप निवृत्ती करचे तसलं सामर्थ्य सुचें वेदाक आसा तसले वेद समजून घेतिले वेदांत खंयच्या रुपान सांगला त्या प्रकार जीवन केलेलें सात्विक रूपान करतना जीवन कोर सगळें सदाचार तांगेले हाणू सगळें समाजा बरें जावं का म्हूण सांगून तांगेले गुरुले श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वामी लागी दिक्षा बद्ध जावन हे समग्र गौण सारस्वत समाज आमी मुखार व्हरताच हे व्हरता जाल्यार एक दिक्षा बद्ध जावन आशिल्ले तसले स्वाम्यांनी आमी केलेले चेडवान केलेले पुराय चुकी माफी कोर न्हू आमकां पुनः ते वाटेर हाडून राबत जालें योग्य जावन आशिल्लें स्थान खंयचें म्हणून जालें गुरुपीठ संस्थाना वयर विशेषत कसली म्हणून सांगल्यार गुरुस्तोत्रा भितर तुमी म्हणटाच समाश्रयेत गुरुम भक्त्या जो मनीस सम आश्रयेत सम्यक जावन व्यवस्थित रूपान करतना आश्रित जावका दृढ जावन आशिल्लें एक विश्वास जावका आतां चिरडूं पळय तुमी स्कुलां वतात तांणी तांकां मॅथ्स इत्यादी शिकोवन दितना तें अशें करून तूं लॅक कोर का म्हूण सांगल्यार तांणी करताची जाल्यार सांगतात म्हाका हें टिचरान सांगलें न्ही टिचरान सांगिल्ले प्रकार हांवें करचें कारण कसं जालें ते चिरडूवांक तांगेले टिचरान टीच केलेल्या विशयांत तांकां दृढ जावन आशिल्लो विश्वास तूं सांगिल्लें ताणें आयकुच्या तयार नाच म्हाका टिचरान सांगता तशें करून चेडवान पकडली लूट केल्यार आमी सांगता टिचरान तुका शिकयलें हेंच वे
तुका ल्हान मन शिकयलें लियेंची म्हणून मी ताचें कारण कितें जालें शिकयतलो तांणी वेवस्थीत शिकयताची म्हणाले कॉन्फिडन्स आमगेलें आनेक तिकडच्यान सोवच्या काही सांगू येता कसं जालें म्हळ्यार तुगेल पुताची वे म्हणून निमगेल्या बरीच स्वामेल स्थानाचेरी तांगेल चरणकमलाचेरी समाश्रयेत गुरुम भक्तिया तुमगेली अत्यंत जावन आशिल्ली श्रद्धा जावका खंडीत ताका जावका जाल्यार फल खंडीत मेळटा हें विंगडाला सांगता म्हणना म्हगेलें वैयक्तीक जावन आशिल्ली अनुभूती वय मस्त जनान पुढे अशी उलयतना म्हगेल्या की सांगिल्लें आयकलें हयसर स्वाम्याले आयिल्ले वो स्वाम्यान दूर देखून तांगेलें दर्शन जालें स्वाम्यान मनस्पूर्वक आमकां पळोवन हांसले आमकां दिसलें म्हगेल्या मनांतून मस्त एक की कश्ट की दूर जाल्लें देवाल स्वाम्याल म्हाका अनुग्रह मेळ्ळ्यावर जालो म्हूण तसं एक स्वामी दर्शन देवदर्शन आमी केन्नाय करका केवल स्वाम्या पळयल्यार आमकां कशें जाता गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसंपत्तिः पुण्योहं तव दर्शनात् म्हणून ऋषीवरेण्य ते मंत्र पूत ते विशेष जावन आशिल्लें तसलें समाजाक बरेपण करता जालें योग्यता घेवन आमकां उद्धारा खातीर ह्यो स्वाम्यांनी तांगेलें दर्शन केल्या पुरकय सुदीन स्वामी तांगेल गुरू विशयांत सांगताच यत्प्रेक्षणम यदवंदनम कसाल म्हणटात तांणी स्वाम्याल सगळें स्वरूप पळयल्या पुरो स्वाम्याल सगळें जी तांगेलें एक चित्र भावचित्र मना हाडल्या पुरो तांणी उलयलेलें उतर मना भितरी तुमी मेलूक हाकूद म्हणटा चिंतन केल्या पुरो कसाल मेळना ना तिला सर तसलें निश्ठावंत गुरुभक्ती आमी सुधींद्र तीर्थ स्वाम्या लागीं पळयल्या तीच आज आमी संयमीन स्वाम्या लागीं पळयताच तसल तांगेल गुरू आशिल्लो तसल एक वैरी प्रीती एक विश्वासू एक दृढ जावन आशिल्लो तसलें निश्ठा श्रद्धा विश्वास रूपिणो तसल ती श्रद्धा समाश्रयेत आमी ते चरणाचेर दवरका अत्यंत विशेष जावन स्वाम्याले अनुग्रहाक पात्र जाल्यार हांगा पुरो जनान स्वाम्याले अनुग्रहाक पात्र जालेलीच एक विचारान करतना तांगे लागीं आनी स्वाम्याक आशिल्लो संबंध आसा निरंतर आमकां स्वाम्याल्या अनुग्रहानच आमी ह्या प्रमाणाचेर भर जाल्याची म्हळें खंडीत पुराजनाक मनास जाल्यार आमकां जाल्यार पुरवय आमगेल चेडवां सांगू नकोय आमगेल नात्रान बर जावच नाकोय म्हणटना आमी आमगेल स्वाम्यालें एक गुणगान नावे आमगेल मलगड कशें आशिल्लें स्वाम्या लागीं त्या न्हय तांगेली ती परंपरा खंयची त्या प्रकार आमी तांकां सांगून दिवका जाल्यार तसलें आमगेलें कर्तव्य तशें समाश्रयीत गुरूं भक्तिया विशेष रुपान करतना भक्ती म्हळ्यार तसली थंय प्रधान आसता भक्ती म्हळ्याली एक रुपान करतना ती प्रीती प्रीतीक मस्त नमुन्याचेर अर्थकल्पना करूयेत चेडवांनी तागेले मलगड्या वयर करचे प्रीतीक भक्ती म्हूण नांव गुरू वयर प्रीती केल्यार गुरू भक्ती बापसो वयर केल्यार पितृभक्ती आवसो वयर तो मोग दाखयलो म्हणून जाल्यार मातृभक्ती अशी देवभक्ती इत्यादीक मलगड्या वयर करता आसली भक्ती तें जे आवस बापसून चेडवां करता आसली प्रितीक वात्सल्य म्हणल्यार पितृवात्सल्य मातृवात्सल्य गुरुवात्सल्य अशी तांणी आमकां दिवची आसली प्रीती आज आमी पळयता चेडवांनी पुराय रात्री पुरा पूज जाले नंतर स्वाम्याला घेवन रावचे त्या चेडवान स्वाम्या लागीं एक भक्तीन करतना गुरुभक्ती दाखोवची
स्वाम्यांनी तांगेले ते चेडवाल्याक दाखोवचें वात्सल्य प्रीती ती अशी विशेष जावन आशिल्लें तसलें एक प्रीती दिवचे खातीर जावन आमगेले स्वामी आमी चुकल्यार आमकां सम करून व्हरतले. आतां त्या सांगलें गुरुविन गुलाम नागवत नका दొరయ్య तेन्ना मुकोती म्हण कळवा. तशें गुरू विशेश जावन आशिल्लें तांगेली उडगां आसूं तांगेली विशेष जावन आशिल्ली प्रिती तांगेली विशेष जावन आशिल्ली तांगेली वयरी निश्ठा ही अत्यंत आवश्यकता जावन आसूची. आतां आमी एक यंग युक्त जन आसाचे युक्त विंग प्रधान जावन आशिल्लें तसलें काल घट्टां भितर आमी आज आसूचे. आमी आमगेले सांगता की भारत देश अत्यंत विस्तार जाता व्हड जाता विश्वगुरू जावन वचता. हाची बल खंयचें युथ युवक नाम युवती हांगा जी नमस्त नमुन्याचेर तांकां संशोधन करच्याक तांकां विचार विनिमय करच्याक वाट आसा. नाना रुपान नमुन्यान करतना तांगेले की फेसबुक हें तें पुराय वेवस्था आसा ती तांतूं नाखनातील कोण घेवन पयशे भरलाक. आमगेले शास्त्र ग्रंथ आमगेले धर्मा सांगिल्लें तसलें आमगेले स्वाम्यालें आमगेले सगळे समाजाच्या विशयांतूं चांग विचार करतना आमी तांतूं हाडका जाल्यार कर्तव्य आसा. येदोळो पुराय शास्त्र संमत जाल्यार मलगड्यान सांगिल्लें आयकल्यात तुमी संशोधन करा. भगवद्गीत की रामायण की महाभारत की इतिहास की तांतूं भितर तुमी संशोधन करा. तो चांग विचार तुमी समाजात दिवता जाल्यार एक नमुन्या वेवस्था करता जाल्यार युथ विंग आजी मुखार येवका. आजी देवान रथार वचो देव पालंकेर विराजमान जावो स्वामी दिग्विजय बैसो सुरेख दोनी हातान नमस्कार करचे फुडें चिल्लां दाखोवन आमगेले मोबायल दाखोवचे म्हगेले गे मोबायल आसा आनी ताजेर फोटो काडून चिल्लां दवरचें. पुढे तसं नाही शे दोन्ही हातान नमस्कार करता जाल्यार काल देवाक वंदन करता जाल्यार अवकाश एक हातान नमस्कार करूं नज म्हणून सर कितलीं वर्सां तूं केलें पुण्य पाप वता पुण्य वता पाप येता सगून नमस्कार करतना दोन्ही हातान नमस्कार करक. भटमामान तावडे सांगलां केस सोडच्यो नावे केसा पांदी इत्यादी घालचे ते पुरो सांगलां. रामायणा भितर येता सीता देवी दुख्ख आशिल्लें त्या वेळार केस सोड आशिल्ली एक वेणी धरा एकी पांती घालली पांती विंडी ना अशी केवल एक रबर बँड घालून सोड आशिल्ली त्यातनं कळचें येदरा दुख्ख आसा म्हणून. आज देवस्थाना येता आनी पांती सोडून येवची पांती कट्टू येना हें ना केस सोडून येवची कालच. ते स्थानाचेर ते वेळाचेर कशी आमी वागूं का हें पुराय आमकां सांगून दिवका जालें. ते कुटुंबी भितर येवचें कुलाचार्य म्हणटात तांकांय गुरू म्हणना तांणी सम करका. ते कुलाचार्याक बडमामाक सम करचें धर्माचार्य स्वाम्यान सम करका. त्या वेळाचेर मात्र आमगेलें समर्पक जावन आशिल्लें समाज मुखार वचपाक कारण जावचें. एक चेरडाक खेळ न्हू नांव न्हू हुमे न्हू मलीन जावन चेरडू भोंवता आसता. भितर येता चेरडू बापसुलाय वचुका बापू सांगता वचुका पूण पळगो चेरडू गलीज आसा एक चेरडाची कसम करून दी. चेरडा नाणी व्हरता नाणयता पुराय कोर न्हू काल गेलो ड्रेस पुराय काण बदीन घाल न्हू फ्रेश करून आपासाण सोडता तेन्ना बापूच घेता आनी मोग करता. तशींच धर्माचें एक मलांनी म्हणलें चिक्कोल इत्यादी आशिल्लें आमकां संध्यावंदन करा देवपूज करा नित्य घरां भितर भजन म्हणा तशें तुळशी उद्दा घाला घरां भितर देवधर्म इत्यादी करका मलगड्यांक गौरव करका हें पुराय म्हूण सांगून आमगेलें आशिल्ली अशुद्धता आमगेलें आशिल्लें पाप हें पुराय दूर करचें कोणें म्हळ्यार स्वाम्यान. तदनंतर आमकां परंबळी करून ड्रेसांनी पुराय केले नंतर चंद करून मलगड बापसूलाक म्हळ्यार आमकां जावका जालें
मुक्त जावन परमात्माक एक पळय योग्य रूपान करतना जेन्ना मायलो चांग गरण्या भितर येयला योग्यता घेवन येयला तसं करून हागेलें अभिवृद्धी कोरका देवा म्हूण सांगून ते व्हरून पावोच कोणें स्वाम्यान. हें मस्त जनांनी सांगचें आसा आमकां स्वामी कसो लायक रे आमगेले आसा देव आसा आमकां जाय जाल्यार मेळटा स्वाम्या पास अगत्य आसवा वो मठ आसवा अगत्य असल पुराय जनाक हें उत्तर. असलें एक विशेषता गुरुलांत भितर मेळचें. गुरू म्हणलें अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजनबला शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आमगेले दोळे उदार करून देवधर्म इत्यादीक सांचे कितें जावन आमकां मुखार सावन व्हरचें त्या देवान तें स्थान ओड आसूचें आमगेलें स्वाम्यालें. प्रत्येक कडेन तंगेले मनोभिश्ट जावका आज काल कशी म्हळ्यार संध्यावंदन मात्र देवा हांव तुगेली प्रिती खातीर संधी करता म्हणून सांगचें. वरलेले देवा पूज्यो कसलेंय कर जाल्यार अस्माकं सर्वेषां महाजनानां अस्माकं सर्वेषां सकुटुंबानां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य कितली मागो आसा तें पुरो वट्टू कर न्हू ताजे खातीर देवा तुगेली पूजा करता म्हणून अशी आसूच. तसल खातीर जावन आमकां आमगेलें पाप दूर जावची कशी म्हणून सांगल्यार गुरुले अनुकूलतेन करतना आमगेलें सगळें पाप निवृत्ती जावच्याक आमकां एक वाट आसूची. तावळ सांगल्या बरी गतम पापम गतम दुःखम गतम दारिद्र्यमेव च. आमगेलें पाप दूर जाता आमगेलें दारिद्र्य वता त्या मान्य दुःख खंयच्याय विशयाक आमकां जावचें तसलें बेजारू दुःख इत्यादीक दूर जाता. त्या मान्य पुण्यवृद्धी जावचें आमकां मेळका जाल्यार सूख मेळचें त्या मान्य आमगेलें कसं लेखील आसा हें सर्व मेळचें पुण्योहम तव दर्शनात म्हूण देवा सांगताचें. तें देवाक दाखोवच तसलें देवा दाखोवच कोणें स्वाम्यान. त्या देखून सांगिल्लें चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आमगेले दोळे उदार करून पड रे हो देव अमके प्रमाणाचेर आसता आमी मागील आमकां दिवचें देवान कामितार्थ प्रदायिनी म्हणून देवा सांगलां. साक्षात महालक्ष्मी जाल्यार कसलेंय दिवका जाल्यार देवाला निमून दिवचें. देवाला आदेशी शिवाय तिका दिवचे अधिकार ना. लक्षत्व ईशत्व मात्रत्व म्हळ्यार आसूचें तिका ती योग्यता दिलेली कोणें म्हणून सांगल्यार परमात्मान नारायणान. तसल तें नारायणाल विशेष अनुग्रह आसा म्हणून जाल्यार मात्र तिका तें दिवचें. तसल ती महालक्ष्मी विशेष अनुग्रह कोरका जाल्यार देवान अनुग्रह केल्या मात्र साध्य. तसल देव तसल देवाक निरंतर पूजन करता सम सौभाग्य त्या देवाक मागून आमकां बरें जावो म्हणून सांगचें हें स्वाम्यांनी कोरून हाडलां. आजी काली कोरून हाडलें न्हय शतमान दाखून आमकां गौड सारस्वत समाज उद्धार जाला. 5000 वर्स मागशी दाखूनची वेदव्यास जन्म आयला. वसिष्ठ गोत्रा भितर आयला लक्षोपलक्ष वर्साचे. आमगे सुधींद्र स्वाम्यांनी 5000 वर्साचे एक विशेष उत्सव म्हणून सांगून व्यासोत्सव म्हणून बंटवाळा भितर कार्यक्रम केला. वेदव्यासान 5000 वर्साचे म्हणटा तसल वेदव्यास काशी मठांत तूं विशेष जावन आशिल्लो तसलो एक देव. त्या मान्य रामचंद्र नरसिंहदेव हे सगळींची गुरुपरंपरा पळयतना विशेष जावन आशिल्लें. एकक स्वाम्याले वृंदावना भितर एकक नमुन्याचेर विशेष गूण इत्यादी आमकां पळोवचें मेळटा. कसलें आमगेलें स्वाम्यालें एक वृंदावना गूण की सांगच्याक विशेषता बहुचित्र जगत बहुदाकरणात म्हणून सांगलां. विशेष रूपान करतना आतां विद्यावंत जावका मस्त बंदा कार्यक्रमा भितर भाग घेवन परिक्षा बरोवन आमगेलें फुलफील जायना नातिलें CA की CS की IAS की अशें पुराय जाण आसाच. कांय करूं काय म्हणना 1 वरां भितर
यादवेंती स्वाम्याले वृंदावनस यादवेंसी तीर्थस्वाम्याला वृंदावनाला वचून बैसा त्या मुख्य प्राणा सेव करून देवाला प्रार्थना करून या कितलींय जाणांना सी असं बैशिलांत भितर क्लियर जालें हांव सांगलां खंडीत जल्लें साका आपास आनीक मस्त गजाली हाडका म्हणना तशी जी कल्पद्रुम आहा विशेष जावन आशिल्लें कल्पद्रुम मागील दीट तसलें माधवेन स्वामी मुंबई भितर तांगेलें वृंदावन आसूच देवा हे वर्सा आमगेले महागणपतीक विशेष रुपान सेवा करता म्हण आसा देवान आमकां अनुग्रह करता आमी GSB सेवा मंडळाचे मुखांतर गणेशोत्सव मुखार येतात देवा तुगेलो अनुग्रह जावका म्हूण मागचें ते देखून प्रसाद व्हरचें जगत आमी जर तसलो गणेशोत्सव आनी कडेन ना म्हळ्या वरीची कसलेंय तोंदरे ना नातिलें मुंबई नगरी वासीन तूं कितलींय लोकांक तांगेल्या घरां भितर जावका जाल्यार सूख वैयक्तीक जावन आशिल्लें घर जावका चरणवा सोयरीक जावका योग्य जावन आशिल्लो उद्योग जावका देवाल पूर्ण सहकार जावका देवान आमकां रक्षण करका म्हूण सांगून मागून तें माधवेन स्वाम्यालें चैतन्यालय मागिलें खंडीत ते देवान दिला मस्त वेळ कर न्ही स्वाम्यान अनुग्रह केला त्या मान्य आमी कोरका जाल्यार कसं की विद्यावंत जालेले ताका मेळका जाल्यार पुरस्कार शिकला काम मेळ्ळी शिक्षण जालां थंय आमकां मेळका जाल्यार पोस्टींग जाय न्ही उद्योगाचेर आसा म्हाका मेगेलें वयल आशिल्ली मस्त बाध्यताची तशें करून म्हाका ट्रान्सफर करून खंय घालताची तशें जाल्यार वर्देन स्वाम्यालें वृंदावना येद्रा रब्बन मागल्या पुरो योग्य वरप्रसाद जाले वरीची खंयचेय विशयांत उणेपण जायना तिलें तांकां जावका जाल्यार उद्योग की वेव्हार इत्यादी थंय प्राप्त जाता आमकां मेळका जाल्यार कसलेंय मेळ्ळी तें बाकी आसा देवा तूं आमकां चांग ज्ञान दी चांग रुपान करतना मुखार वतस जावका केशवेन स्वाम्याल वृंदावन आसा बसरूं भितर थंय वचीत आरोग्याचे धन्वंतर जावन आमकां तसलें एक वेवस्था जावका अनारोग्य आसा तें अनारोग्य दूर जावका आमकें देवा तूं वेवस्था करका म्हूण सांगून मागल्यार बोनेन स्वाम्याल वृंदावन हाल थंय आमकां अनुग्रह जाता बसरूं गेले जाल्यार घरां भितर परस्पर बाबांक वैषम्य आसा तोंदरे आसा कुटुंबां भितर शांती ना आमकां जावका जाल्यार मेळका मंजेश्वरा वजा वसुदेव स्वाम्याल वृंदावन आसा म्हाका जावका जाल्यार तसलें थंय मेळटा खंयचें की हांव काम करचें खातीर नानांतल्या आमगेल्या इन्स्टिट्युशनान म्हाका मोग करका म्हगेलें वयर आशिल्लें तसलें ऑफिसर्स लेवलार वयर म्हाका कोण की गायड करताच तांगेले प्रितीक विश्वासाक पात्र जावका विभुदेन स्वाम्याला वचा मंजेश्वरा वचून या सर्व दोष दूर जावन आमकां एक प्रीती जावका आमी लेगीत आमकां केन्नाय मेळचे तस जावका जन्म जन्मांतरा केलें पाप आसच्या पुरो पूर्व जन्माचें कसलें संचित कर्म आसच्या पुरो दृढ कर्मांत करतना हांव केलें तसलो दोश आसच्या पुरो हांवें कोणालाय इतर लोक मेळका जाल्यार अन्न हांवें स्वापहरण करून खाल्लो दोश आसच्या पुरो हो दोश दूर करका खंय वचूं का कोच्ची वचून सुकृतीन स्वाम्याल पांय मुळां भितर प्रार्थना करा अशी खंयची की आमगेलें 20 गुरुवरेण्य एक जाग्यार आसच घर बांदूका म्हगेलें म्हळ्यार स्वंत आस्ती जावका म्हगेलें म्हळ्यार सुदृढ जावन आशिल्लें जाल्यार वेवसाय करका प्रथम जावन हांव सांगिल्लें योग्य जावन आशिल्लें जाल्यार
इन्स्टिट्यूशन इत्यादी करतस जावं का म्हणून जाल्यार सीदा भटकळा वचें यादवेन स्वाम्याले मागचें थंय तुमकां जें अवकाशान मेळटा तशी जी मानसीक शांती मेळका बुद्धिमत्ता वृद्धी जावका हेम्माडी भितर वचा यादवेन स्वाम्यालें वृंदावनाला वचून माग्गा अशी एकक वृंदावनांतू एकक रुपान करतना मालकड्यांक मोक्ष मेळ्ळी खंय तशें करून तांकां सर्व जावन आशिल्लें तसो योग्यता मेळका मेगेल बायलेक आनी म्हाका मेगेल दाम्पत्या भितर संतोष मेळका मस्त वर्सां हांव जिवीत करता जावका प्रयागे वचा विष्णुतीर्थ स्वाम्याची त्या विष्णुतीर्थ स्वाम्याले वृंदावना लागी मंथनधर कृष्ण आसा तुमगेले भवसागराचे पुरे मंथन करून तांतू जावक आशिल्ले पुरे दोश दूर करता योग्य जावन आशिल्लें नमनीत सांग तुमकां अनुग्रह करता संतान जावका कोटा काशी मठा वचा मुख्य प्राणालय की मुरलीधर कृष्ण आसा थंय प्रार्थना करा पुरे तपस्वी गुरुवरेण्यांनी ते जाग्यार पूजन करून ते गांवांत हें बर जावका अमकी मेळका म्हण ते देवाक तांणी प्रतिश्ठापन करून दिल्या मंगळुरांत विभुदेन स्वाम्यान दिलें मंजेश्वरा भितर दिलें अशी एकक गांवांत एकक स्वाम्याल कालगती भितरी देवालय इत्यादी निर्माण करून आमकां देव धर्म इत्यादी करचे खातीर जावन अनुग्रह केला चेल्ले वारडीक जाय न्ही चेल्लेक योग्य रुपान करतना सोयरीक येवका आमगेले सुकृतींती स्वाम्याक आश्रम जालोलो कावेरी तटाचेर ते उडगासा खातीर जावन भागमंडला भितरी आमगेले स्वाम्यांनी मठ निर्माण इत्यादी केलो थंय वचून कावेरी वचून स्नान करा आनी ती प्रार्थना करा आजकय कोटेश्वर कुंदापूर सायडा भितरी कावेरी वेळाचेर थंय वचून स्नान इत्यादी करून थंय दाखून एक येवचे क्रमच मंगळूर कडेन कावेरी संक्रमण म्हूण करताची जाल्यार त्या वेळार वंटी भरची सुवासिनी आपोवची ते पुराय कार्यक्रम मंगळूर कडेन जाल्यार विशेष जावन कावेरी यात्रा करचेच ती तुमी कोटा कुंदापूर ते भागा भितरी सिद्धापूर गंगोळी हे ते पुराय कार्यक्रमा भितर थंय पळयत अशी एक गुरू म्हणले स्थानाचेर राबोवन समाश्रयेत गुरूम भक्तिया विशेष जावन स्वाम्याने अनुग्रह तशेंच आमगेल्या समाजाक स्वाम्यांनी अनुग्रह केलेलो ते देखून गुरुप्रसाद बलवान बलवत्तर जावन आशिल्लें गुरुप्रसादा येद्राक खंयचेय विंगड प्रसाद ना देवान कोपल्यार गुरुले वचून माफी मागयत अशें जालां देवाल कोपस खंय तो दूर करा तेंची गुरून कोपल्यार देवा लागीं ताका उतरना अनुभव सुखाचीच तशें करून गुरुलें शापाक पणाशी विशेष गुरुले विशयांतू आमकां भक्ती श्रद्धा इत्यादीक आतां खंडीत एकालाक आमकां आवश्यकता आसा तसलें तें गुरुलें स्थान म्हणलें अत्यंत व्हड आनी थंय अहोभाग्यम अत्यंत व्हड भाग्य आमकां गुरून आमगे लागीं मेळचें गुरुलें आसूं जें गुरुपादानुवर्तिना गुरुलें चरणकमलाक वंदन करून ताणें कशी आमकां सांगून पेटयताच कसले कोरकां म्हूण लेखताच तशें चमकलाल कडेन आमगेलें खंयची की पूर्वजन्माचें पाप नावे हे जन्माचें पाप दृढादृढ पाप हें सर्व दूर जावन सौख्यम वर्धती सौख्य इत्यादीक आमकां वृद्धी जावचें गुरुले विशेष अनुग्रहान असलें गुरुविन गुलाम नागवतनक ದೊರೆಯದೆನ್ನ ಮುಕುತಿ म्हणून सांगलां गुरुलें विशेष अनुग्रहाक
आम्ही सर्व जनांनी प्राप्त जाऊ का. तसं नाही, सुकृतींद्र तीर्थ स्वाम्यानं अनुग्रह केल्याने सुधींद्र तीर्थ स्वाम्याने आमकां अनुग्रह केलेलो स्वामी श्री संयमेंद्र तीर्थ स्वामी. आमी आमगेल चेडवांक आमगेल गुरू कोण, आमगेलो मठ खंयचो, आमी खंयची देवता आराधन करता, आमगेल कुलदेव कोण, आमगेल धर्मगुरू कोण, त्या मान आमगेल इश्टदेव कोण, हें मुखावेल जनरेशनांत मुखावेल चेडवांक आमी सांगता जाल्यार आमगेलें व्हड कर्तव्य आसा. तशें गुरुस्थान म्हळें अत्यंत व्हड. गुरूल विशयांत समाश्रये श्रद्धा म्हळें अत्यंत आवश्यकता. कसलेंय तुमी करा, निरंतर तुमी श्रद्धेन करतना गुरुले कुडगास काडा. प्रथम उठायले कुडले गुरुले मनाक स्मरण करा. गुरुले न्ही तुमगेलें एक बांधव्य आशिल्लें ताजें एक अनुसंधान करा. स्वामी म्हाका मेळ्ळेले, स्वाम्यान कशी म्हूण बर जालें म्हूण निमगेले बर जाता म्हूण सांगून आशिर्वाद केलो, स्वाम्यान श्रद्ध घालून निमगेले मातारी. असली एक चिंतना तुमी मना भितर हाडा. तेन्ना केन्नाय आमी मेळका जाल्यार आमकां मेळटा. तेंचें सांगचें, कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत. कसं जेवका परमात्माक अर्पण करचें म्हळ्यार कायेन वाचा मनसा. कायेन म्हण शरीर येता, वाचा उतरान, मनान करतना त्या मांद्रांनी सांगिलें कायेन वाचा मनसा इंद्रियैर्वा. इंद्रियां भितर येता म्हूण. इंद्रिय म्हळ्यार कशें जालें, दोळे कान नाक इत्यादी कसल्यावर इंद्रिय. इंद्रियाक दोन गुण आसा, भितरय पळयता भायरय पळयता. फुडलें उडगास हाडयता, मुखावयलें चिंतन करूं येता. म्हणटना सगळींच आमगेली इंद्रिय आमगेलें चायल्डहूड सान दाखून आमी आसतना आमकां सान आसतना आमी स्वाम्याले कशें चिले, केन्ना वचून थंय पांय पडले. स्वाम्याले एक परस्पर जावन आशिल्लें आमकां एक अनुग्रहाक मेळिल्ली वाट खंयची, थंय दाखून चिंतन करा. मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा. बुद्धी विचार करून असो, विचार करनाशी असो, आनी तूं उडगास स्वाम्याले येवो, मनान तेवो. नांव तांगेलें उलयलेलें, तांणी खंयची प्रवचन दितना आमी बैशिल्ले उडगास येवो, तांणी मंत्रक्षर दितना तांगेलें पळयलेलें, नांव तांगेलें तांगेलें लागीं आशिल्लें वस्त्र की, ताणें दिलेलें गांध की, ताणें दिलेलें फूल की, ताजे परंबळ घेतिलो, ताजे परंबळा उडगास करा. म्हणटना बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत सकलं परस्मै. हें पुराय देवा तुगेल्या अनुग्रहान मेळ्ळें. अशी म्हाका निरंतर तुगेलो अनुग्रह मेळका म्हूण सांगून तुमी तरी अनुसंधान करता आस म्हूण जाल्यार स्वामी तुमगेले ओटासाजी म्हणल्यार विंगड दुर्वचनांत. कसं लायक पदे पदे वारंवारम उडगास तुमकां येता आसता, तेन्ना तुमगेलें ती चिंतन जाता आसता, तेन्ना तुमकां थंय दाखून वायट मार्गा वचना अशी तुमकां एक विशेष रुपान करतना मेळची. अशें विशेश जावन आमी तें सान जावचें. देवान आमकां विशेष अनुग्रह कोरका. देवालो अनुग्रह आमकां सर्वांक तुमकां पुराय जाणां मेळो म्हूण सांगून गुरू गुणगान म्हळ्यार गुरू महिमा इत्यादी उलोवका म्हूण सांगून सांगिलें. फक्त स्वाम्याले विशय येवची, नावे स्वाम्याले आध्यात्मतत्वा विशय तांगेले वैयक्तीक गुणगान इत्यादी करचे खातीर जावन 21 आमगेले स्वामी आसाचे. 21 स्वामी 21 वार जाल्यार करयात. तितले स्वामी समर्थ जावन आशिल्लें मार्गदर्शन. एक स्वाम्यालें एक गुणगान, नावे एक स्वाम्यालें एक तांगेलें चरित्र तें धरून जाल्यार आमी कितलेंय हें करूं जाता. तशें तुमी आज ही स्वाम्याले विशय आयकल्याची, स्वाम्याले विशय तुमी अनुभूती हाडा. तशीच तुमगेल्या चेडवांक सुदीन स्वाम्याले विशय सांगा, तुमकां गोत आशिल्लें सुकृतीन स्वाम्याले विशय सांगा, आमगेल्या मठा परंपरे विशय सांगा, तशी आमगे संयमेंद्र स्वाम्याले विशय सांगा. हें करून आमगेल्या मुखावेल जनरेशनाक स्वाम्याल की देवाल की विशेष अनुग्रहाक पात्र जावं तशें करा म्हूण सांगून मिगेल 2 उतरांक मुक्ताय करता. हरी ओम. तसंच कृष्णार्पणमस्तु. ओम.